आणि हे जे डॉवेल बार असतात हे कशासाठी असतात? गुताव करण्यासाठी जे बार असतात ते डॉवेल बार म्हणतो आपण त्यांना, किंवा चाल काढलेली असं म्हणतो. ओके. चावी चौकोनी असते, मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं मी. कॉन्क्रीट इज वीक इन टेन्शन अँड स्ट्रॉंग इन कॉम्प्रेशन. ओके. आणि म्हणून त्याच्या आपण काय टाकतो? रिबार टाकतो, म्हणजे ते काय टेन्शन मध्ये पण स्ट्रॉंग होतं. क्लिअर? आता बेसिक कॉम्बिनेशन, तुम्ही जर सिमेंट आणि वॉटर ऍड केलं तर त्याला काय सिमेंट फिल्म किंवा जेली म्हणणार. सिमेंट फिल्म प्लस सँड ऍड केलं तर त्याला काय म्हणणार? मॉर्टर. मॉर्टर प्लस ऍग्रिगेट ऍड केलं त्याला काय म्हणणार? कॉन्क्रीट. कॉन्क्रीट प्लस स्टील बार किंवा रिबार ऍड केलं त्याला काय म्हणणार? आरसीसी. आरसीसी प्लस त्याच्यात स्टीलचे टेंडॉन्स ऍड केले तर त्याला काय म्हणणार तुम्ही? पीएससी किंवा प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट. जिथे लॉंग स्पॅन जे असतं ना तिथं पीएससी आपण हे बीम आणि कॉलम प्रोव्हाइड करतो. ओके. आता जे रिएन्फोर्समेंट बार आहे, माइल स्टील बार, ते राऊंड असायचे. त्याची जी इल स्ट्रेंथ असतं त्याला एफ वाय किंवा एफ ई म्हणतो, 250 न्यूटन पर एम एम स्क्वेअर असायची. पण 2010 पासून हे माइल स्टील बंद केलं, हे कन्स्ट्रक्शन मध्ये वापरत नाही. त्यानंतर रिब्ड बार किंवा एच वाय एस डी म्हणजे हाय इल स्ट्रेंथ डिफॉर्म बार्स. ओके. त्याची जी इल स्ट्रेंथ आहे 415 किंवा 500, किंवा आता जे डक्टाईल स्टील आलंय त्याची इल स्ट्रेंथ 550 किंवा 600 न्यूटन पर एम एम स्क्वेअर एवढी पण आहे. त्याचं नोटेशन डी म्हणजे डक्टाईल किंवा काही ठिकाणी एस डी म्हणजे सुपर डक्टाईल असं पण दिलेलं असतं. तर स्टीलमध्ये टाटा टिस्कॉन हे स्टील सगळ्यात बेस्ट आहे आणि त्याची कॉस्ट पण इतरांपेक्षा जास्त आहे. ओके. आता काही शॉर्ट फॉर्म्स. एच वाय एस डी म्हणजे हाय इल्ड स्ट्रेंथ डिफॉर्म बार्स. टीएमटी म्हणजे थर्मोमेकॅनिकली ट्रीटेड किंवा ट्विस्टेड बार्स. सीटीडी म्हणजे कोल्ड ट्विस्टेड डिफॉर्म बार्स. त्यानंतर टॉर. टॉर म्हणजे काय? माइल स्टील पिळूनच त्याचं काय बनवायचे? टॉर स्टील. आणि ऍक्च्युली याचा फुल फॉर्म आहे टोरिस्टेक कॉर्पोरेशन ऑफ लक्समबर्ग सिटी. लक्समबर्ग ही एक सिटी आहे, तिच्या ते स्टील बनवलं जायचं. तिचे 3 लेटर घेतले आहे. लक्समबर्ग मधले टोरिस्टेज सिटी आहे लक्समबर्ग कंट्रीत, तिचे टॉर हे 3 लेटर घेतले. आणि काय व्हायचं? जिथं पीळ बसतो तिथं गंज चढायचा, त्याच्यामुळे हे 2010 ला बॅन केलेलं आहे. ओके. बंडल म्हणजे भारी. आपण स्टीलची एका म्हणजे जसं काय फॉर एक्झाम्पल 12 एम एमचं बार आहे, त्याची एका बारची लेंथ असणार आहे 12 मीटर. ओके. 12 मीटर म्हणजे अप्रॉक्सिमेटली 40 फूट किंवा 39 फूट 4 इंचच्या आसपास ती व्हॅल्यू येते. अप्रॉक्सिमेटली आपण 40 फूट घेतो. तर आपण काही दुकानातून एक बार नाही आणत, तर त्याचं काय आणतो? डायरेक्ट असे एका सोबत अनेक बार आणतो, त्याला बंडल किंवा भारी म्हणतात. बाइंडिंग वायरची डायमीटर मागच्या लेक्चरला पण सांगितली, अप्रॉक्सिमेटली काय 1.6 एम एम ही डायमीटर पाहिजे. कसली? बाइंडिंग वायरची. स्क्वेअर सेक्शन म्हणजे काय? चावी. इरेग्युलर जो पीस असतो वूडचा, ओके, तो फॉर्मवर्क मध्ये वापरतो, त्याला आपण काय म्हणतो? लाफा. ओके. कॉलम जो क्लॅम्प करता किंवा कॉलमचे जे फॉर्मवर्क क्लॅम्प करतात ते कशाने? शिकंजीने किंवा शिकंजा असं त्याला म्हणू शकतो आपण, किंवा क्लॅम्प्स म्हणू शकतो, क्लॅम्पर्स. आणि जे लॉंग सेक्शन जे आहे ते कशाने क्लॅम्प करतात? टाय रॉडने करतात. कशाने? टाय रॉडने. आता जनरली बीम हा स्लॅबच्या खाली असतो, पण बीम अबोव द स्लॅब इज कॉल्ड ॲज इन्व्हर्टेड बीम. तुम्हाला हे माहित पाहिजे, इन्व्हर्टेड बीम म्हणजे काय? हा बीम स्लॅबच्या वरती असणार आहे. ओके. रिबार केफ्ट फॉर द कनेक्शन विथ द नेक्स्ट कॉन्क्रीट आर कॉल ॲज डॉवेल बार. म्हणजे काय? जी चाल जी म्हणतो ना, चाल किंवा गुताव किंवा नवीन वर्क करायचे त्याच्यासाठी काढलेले जे बार आहे त्याला डॉवेल किंवा गुतावासाठी काढलेले बार म्हणू शकतो आपण. इकडे त्याला शक्यतो चाल काढणे असं म्हणतात. जी जी मोस्ट कॉमन साईज आहे सेंट्रिंग प्लेटची ती 600 mm बाय 900 mm आहे. आणि 2 टाईपचे प्रॉप्स आहेत, तर वुडन प्रॉप, स्टील प्रॉप. तर मग अशी सांगितलं होतं मी, स्टील प्रॉप हे चांगले असतात.
ओके, कारण स्टील प्रॉप हे कसे असतात, ॲडजस्टेबल आहेत. वुडन प्रॉप्स कसे आहेत, फिक्स असतात आणि ते ॲडजस्ट करण्यासाठी त्यांना डायरेक्ट कट करायला लागतो आणि हाईट वाढवायची म्हणलं जॉईंट मारावा लागतो. आणि आपल्याला माहीत पाहिजे सिव्हिल इंजिनियर म्हणून की जॉईंट हा काय असतो, वीक पार्ट असतो स्ट्रक्चरमधला. ओके, तर टॉरचं इथं बघा, टोरी स्टेज कॉर्पोरेशन ऑफ लक्समबर्ग, आणि लक्समबर्ग इज अ स्मॉल कंट्री इन युरोप. ओके, टोरी स्टेज स्टील याचे काय घेतले, 3 लिटर, आणि कधी 2010ला काय केलंय, बॅन केलेले. जे स्पॅन आहे, ओके, ते काय आपले एक स्पॅन कसे असतात, एक सिंगल स्पॅन असेल किंवा मल्टी स्पॅन असेल, बरोबर, आणि मोर दॅन 2 स्पॅन असेल त्याला आपण काय म्हणतो, कंटिन्युअस बीम म्हणतो. ओके, लक्षात आलं. 2 पेक्षा जास्त स्पॅन असतील तर त्याला आपण काय म्हणतो, त्या बीमला कंटिन्युअस बीम. ठीक आहे. आता कॉन्क्रीट जे आहे, कॉन्क्रीट, तर त्याच्यात काय ऍड केलं आपण, कॉन्क्रीट प्लस रिबार म्हणजे स्टीलचे बार. तर आरसीसी झालं, हे शिकलोय आपण. आणि रिबार जे आहे, आता माइल्ड स्टील तर वापरतच नाही, त्याच्यामुळे हे इग्नोर करा. फक्त तुम्ही एक इंटरव्ह्यूच्या दृष्टीने लक्षात ठेवा की माइल्ड स्टील पूर्वी 2010च्या आधी वापरायचे. आणि HYSD स्टील आहे, त्याला रिब्ड बार पण म्हणतात. त्याच्यात काय असतं, रिब्स आणि लग्ज असतात. ज्या 2 व्हर्टिकल स्ट्रेट लाईन जाताना स्टील मधल्या, त्यांना लग्ज म्हणतात, आणि अशा तिरप्या ज्या रेषा असतात त्यांना रिब्स म्हणतात. ओके, आता ज्या साइजेस दिलेल्या असतात ज्या ड्रॉइंगच्या, ओके, तर डी म्हणजे डेप्थ ऑफ बीम किंवा कॉलम. तर ह्या जनरली कॉर्नरला मेन्शन असतं ड्रॉइंगच्या, हे मध्ये आहे की मीटरमध्ये आहे. आणि ते जर मेन्शन नसेल तर तुम्ही रिस्पेक्टिव्ह स्ट्रक्चरल इंजिनियरला ते विचारून घेणं की या साइजेस कशात आहे. पण जनरली ज्या साइजेस असतील बीम कॉलमच्या आणि स्पेसिंगच्या, ह्या मध्ये असतात, आणि जे स्पॅन जे असतात ते शक्यतो मीटरमध्ये दिलेले असतात. ओके, प्रोव्हिजन फॉर लेईंग पाईप इनसाइड द कॉन्क्रीट इज कॉल्ड ॲज काय, कन्सिल्ड किंवा कंड्यूट पाईप. आणि जनरली आता कन्सिल्ड लाईट फिटिंगच होते. मॅक्सिमम हाईट जी आहे, ओके, फॉर कास्टिंग कॉलम ॲज अ लिफ्ट किती आहे, 8 फूट आहे. ओके, आणि गॅप बिटवीन सेंटरिंग प्लेट विच इज फिल्ड अप विथ वुडन प्लँक्स, काय म्हणतात साईटवर त्याला, गाबडी. टॉप पोर्शन ऑफ कॉलम काय म्हणतात त्याला, कॅप म्हणा किंवा कॉलम हेड पण म्हणू शकता, किंवा टोपी म्हणतो आपण साईटवर त्याला. आणि असा क्वेश्चन विचारला, व्हॉट इज कॉमनली यूज टू सील द गॅप बिटवीन सेंटरिंग प्लेट, तर मास्किंग टेप किंवा ओल्ड न्यूजपेपर सांगितलं तरीही चालेल. ओके, CTD म्हणजे काय, कोल्ड ट्विस्टेड बार, TMT थर्मो मेकॅनिकली ट्रीटेड स्टील, आणि TMX म्हणजेच काय, थर्मेक्स. Each toilet on upper floor has got a sunk slab below it. म्हणजे हे कुठं होणार आहे, मल्टी स्टोरी बिल्डिंग मध्ये, की तुमच्या प्रत्येक टॉयलेटच्या वर काय येणार आहे, त्याच्या वर जे टॉयलेट आहे त्याचा स्लॅब हा असणार आहे. व्हॉट इज ऍक्च्युअल नेम ऑफ शटरिंग ऑइल, म्हणजे ऑइल आपण ज्या शटरिंगच्या ज्या प्लेट असतील किंवा सेंटरिंग मध्ये ज्या प्लेट वापरतो त्याला काय, लिनसीड किंवा इंजिन ऑइल. ओके, आणि ज्या 2H फ्रेम्स असतात त्या कशाशी कनेक्टेड असतात, ब्रेसिंग पाईप. आणि हे जे आहे कपलॉक सिस्टीम स्ट्रॉंगर दॅन काय आहे, H फ्रेम सिस्टीम. हे लक्षात घ्या, कपलॉक जे आहे हे कशापेक्षा स्ट्रॉंग आहे, H फ्रेम पेक्षा स्ट्रॉंग आहे. आणि जी मिनिमम जी थिकनेस घेतो आपण, ओके, फॉर्मवर्क मध्ये ज्या प्लेट वापरतो आपण स्लॅबला, तर त्या किती, 12 mm. आणि द वॉल ऑन द टेरेस बिल्ट फॉर प्रोटेक्शन ऑफ युजर्स ऑल्सो नोन ॲज पॅरापेट वॉल. आणि ही फक्त कशी असती,
बिल्डिंगच्या आउटर पेरिफेरीला असते आणि पॅरापेट वॉल जी आहे हिची हाईट अकॉर्डिंग टू UDCPR ही 1 मीटर ते 1.2 मीटर एवढीच घेतली पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी पण नको आणि जास्त पण नको. पण इन केस ऑफ हॉस्पिटल बिल्डिंग असेल तर ती 2 मीटर घ्या. ठीक आहे. आपली रेसिडेन्शियल बिल्डिंगला 1 मीटर सफिशियंट आहे. आणि इथं काय म्हणले, कोपिंग इज प्रोव्हाइडेड ऑन टॉप ऑफ पॅरापेट वॉल. त्याच्यामुळे काय होत नाही, त्याच्यात पाणी पर्क्युलेट होत नाही खाली. जे पावसाचं पाणी असतं ते पर्क्युलेट होत नाही. आणि जे आपण जो बँड बीम देतो किंवा पाटली म्हणता, ती काय करायची, 4 इंच भिंतीमध्ये 3 किंवा 4 फूट हाईटला देऊन टाकायची, किंवा 3.25 ते 4 फूट म्हणजे 1 मीटर टू 1.2 मीटर ऑर इन बिटवीन दॅट व्हॅल्यू देऊन टाकायची. आणि व्हॉट इज डेन्सिटी ऑफ स्टील विचारलं तर किती आहे, 7850 kg पर एम क्यूब. आणि काही ठिकाणी तुम्हाला 78.50 किलो न्यूटन पर क्युबिक मीटर भेटायला. आणि तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे, 1 किलो न्यूटन म्हणजे अप्रॉक्सिमेटली 100 किलो. आणि शू फुटिंग कट वापरता की जिथं प्रॉपर्टी लाईनचं तुमचं रिस्ट्रिक्शन असेल त्या केसमध्ये. लेवलिंग कोरची थिकनेस मिनिमम 150. ALU म्हणजे ॲल्युमिनियम आणि फॉर्म म्हणजे फॉर्मवर्क. ओके. हे कुठं वापरता, माय 1 कन्स्ट्रक्शन मध्ये. आणि जनरली जे हायराईज स्ट्रक्चर असतात तर त्यांना माय 1 कन्स्ट्रक्शन हे कंपल्सरी आहे.